मी API सागर पवार, घोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. मागील 3 महिन्यापासून घोडेगाव पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळतो आहे. भीमाशंकर बंदोबस्त आल्याच उत्तमरित्या आपण पार पाडला. त्यानंतर गणेश उत्सव आणि ईद ए मिलादच्या मिरवणुका झाल्या. उत्सव तेही अत्यंत उत्साहानं घोडेगाववासियांनी साजरे केलेले आहेत. त्या उत्सवाच्या सर्वांच्या दरम्यान आम्ही सर्वांना मिटिंगा वगैरे बैठका घेऊन सूचना दिलेल्या होत्या की आपण डीजेचा आणि लेझर लाईटचा वापर करू नये आणि विसर्जन मिरवणुका देखील योग्य मार्गावर योग्य वेळेत काढाव्या आणि ते अत्यंत सर्व मंडळांनी तंतोतंत पालन केलं. नागरिकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. कोणत्याही ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन दिला नाही. ईद ए मिलादच्या सुद्धा मिरवणुका सर्व शांततेत आणि दिलेल्या वेळेत पूर्ण झाल्या आणि त्याबद्दल मी सर्व घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांचे आणि गणेश भक्त, गणेश मंडळ, ईद ए मिलाद, सर्व मुस्लिम बांधव, सर्व समाज बांधवांचे मी आभार व्यक्त करतो. आज आम्ही घोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व गणेश मंडळ आणि तसेच मुस्लिम बांधवांचे सत्कार केलेला आहे. त्यांनी एक चांगला आम्हाला प्रतिसाद दिला आणि चांगली कामगिरी केली म्हणून. त्याचबरोबर गणेश उत्सवादरम्यान सर्व गणेश मंडळांना आपण सूचना दिलेल्या होत्या की लेझर लाईट आणि डीजेचा वापर करू नये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं गणेश भक्तांनी आणि गणेश मंडळांनी सगळ्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला. कोणत्याही ठिकाणी डीजेचा वापर झाला नाही, तसेच लेझरचा वापर झाला नाही आणि एक डीजे मुक्त घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील एक गणेश उत्सव साजरा झाला म्हणायला काही हरकत नाही आणि त्यामुळे समाजामध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याबद्दल देखील मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.